नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी माधुरी आज तुम्हाला 5 ते 1 या टिपक्यांची खूपच आकर्षक अशी आणि सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे। ही रांगोळी कमीत कमी वेळेमध्ये तसेच कमीत कमी जागेमध्ये होणारी आहे। तर अशा पद्धतीने आपण हे 5 ते 1 टिपके मांडून झालेले आहेत व मधल्या साईडला आपण 2-2 टिपके जोडून एक चौकोन काढलेला आहे। तर आपण त्यामध्ये चौकोनामध्ये आपण मध्ये एक डिवायडिंग करून आपण 3-3 रेघा या काढलेल्या आहेत। आता त्याच्या विरुद्ध बाजूसही आपण अशाच पद्धतीने एक लाईन काढून घेतली व परत त्याच्यामध्ये आपण 3-3 रेघा या काढून घ्यायच्या आहेत व हे काढून झाल्याच्या नंतर आपण त्याला समांतर असे आपण चौकोन असं आखून घेणार आहोत। अशा पद्धतीचे 4 चौकोन हे आपले येणार आहेत। आता त्याला 90 डिग्री होईल अशी रेघ आपण काढणार आहोत। चौकोनाला प्रत्येकच अशा चौकोनाला आपण 90 डिग्री होईल अशा कोन काढून घेणार आहोत व हे 4 चौकोन काढून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण रंग भरून घेणार आहोत। पहा तर अशा पद्धतीने आपण हा भगवा रंग भरणार आहोत। त्याच्यामध्ये खूपच सुरेख आणि सुंदर असा हा रंग दिसणार आहे। चला तर मग रंगवून घेऊयात। चला तर लास्टचा चौकोन हा रंगवून घ्यायचा राहिलेला आहे आणि तो रंगवून झाल्याच्या नंतर आपण चौकोनाचा जो दुसरा टिपका आहे म्हणजे पहिला चौकोन व दुसरा चौकोन याला समांतर अशी एक रेघ काढून घ्यायची आहे। याच्यानंतर आपण खालच्या चौकोनाला समांतर अशी रेघ काढून त्याच्यामध्ये आपण 3-3 लाईन्स ह्या काढून घेणार आहोत। आता अशाच पद्धतीने आपण उरलेल्या 3ही बाजूंना या रेघा काढून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने 4ही बाजूंना या रेघा काढून झाल्या आहेत। याच्यानंतर आपण त्याला लास्टच्या रेघेला चक्री काढूनही घेणार आहोत व बाकीच्या रेघा या त्याच गोलाकारात आपण त्या चक्रीला जोडून घ्यायच्या आहेत। पहा अशा पद्धतीने। तर आता आपण उरलेल्या 4ही बाजूंना अशाच पद्धतीने या रेघा जोडून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने 4ही बाजूस आपण चक्री जोडून झालेली आहे चौकोनाच्या रेघांनी। तर आता आपण जो गोलाकार एकदम फुगवटा भाग आहे तिथे आपण एक मोठी पाकळी काढून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आणखीन एक छोटी पाकळी काढून घ्यायची आहे व त्याच्यानंतर आपण साईडला 2-2 कमळाच्या सुंदर अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि गोल एक पाकळी। अशा पद्धतीने आपला सुरेख असा कमळ तयार झालेला आहे। त्याच्यानंतर अजून एक चक्री ज्या दुसऱ्या चक्रीवर टच होईल अशी काढायची आहे। याच्यानंतर आपण लाल रंग हा किंवा गुलाबी रंग हा आपण देणार आहोत
तर मला चॉकलेटी रंग आवडतो, यामुळे मी चॉकलेटी रंग हा देणार आहे. ॲक्च्युली तो लालच आहे, पण थोडासा डार्क असल्यामुळे तो चॉकलेटीमध्ये दिसत आहे. तर आपण कमळ हा रंगवून घेणार आहोत या रंगाने, आणि 2 कमळ आपण या रंगाने रंगवणार आहोत आणि उरलेले 2 कमळ आपण भगव्या रंगाने रंगवणार आहोत. चला तर मग अशाच पद्धतीने आपण हा कमळ काढून घ्यायचा आहे व रंगही भरून घ्यायचा आहे. चला दुसराही कमळ असाच आपण काढणार आहोत. दोन कमळ कंप्लीट झालेले आहेत. तसेच त्या पद्धतीने आपण ज्या रेखा काढलेल्या आहेत त्या आतल्या चौकोनाला आपण अशा पद्धतीने जोडून पण घेणार आहोत. या 4 रेखा पहा, म्हणजे एक संगती अशी रांगोळीची दिसणार आहे. तर आता उरलेले 2 कमळ आपण काढणार आहोत आणि त्याला थोडासा वेगळा रंग आपण देणार आहोत. चला तर मग काढून घेऊयात. पहा, अशा पद्धतीने आपण कमळ काढलेला सुद्धा आहे व आपल्याला रंगसुद्धा आपण देऊन घेत आहोत. केशरी रंग देत आहोत. चला तर मग अशा पद्धतीने आपण उरलेलाही लास्टचा कमळ काढून कंप्लीट करणार आहोत. चला तर मग फटाफट करून घेऊयात. चला तर अशा पद्धतीने आपला लास्टचा कमळसुद्धा अगदी सुरेख पद्धतीने कंप्लीट होण्यास रेडी आहे. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन रांगोळ्या नेहमी पाहत राहा व आपल्या अंगणासमोर दारासमोर नेहमी रांगोळीने घर आपलं सजवत राहा. रांगोळी काढल्यामुळे वाईट नजरा व दृष्टी ही येणार नाही, यासाठी आपण ही रांगोळी नेहमी काढत राहतो की येणारा माणूस आपल्या घरी कोणत्या नजरेने पाहत आहे किंवा कोणत्या विचाराने येत आहे.
तो आपल्या रांगोळीकडे पाहिल्यानंतर त्याचं मन थोडंसं स्तब्ध होतं व प्रसन्न वाटतं व त्याच्यात येणारे जे विचार आहेत ते कमी होतात. यासाठी आपण रांगोळी काढत राहतो नेहमी. चला तर मग अशाच खूप सुंदर सुंदर रांगोळ्या नेहमी काढत राहा. रांगोळी खरंच मनापासून आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतील व इझिली तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जातील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट. चला तर आता आपण फायनल टचअप देत आहोत आपल्या रांगोळीला, थोडीशी आणखीन सुरेख दिसण्यासाठी. जे काही करता येईल आपण ते करणार आहोत. खूपच इझी आहे काढायला आणि दिसायलाही खूपच सुरेख अशी रांगोळी आहे. चला तर मग फटाफट आपण नक्की काढायची आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट. थँक्यू. Thank you so much. Thanks a lot.